नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आमच्याकडे शाकंभरी झाली। शाकंभरी म्हणजे छोटा दसरा। आता ह्या छोट्या दसऱ्याला आपल्याला नैवेद्य करायचं असतं। मग नैवेद्यामध्ये मी मटन बिर्याणी आणि मटन खेमा कोफ्ता करी केलेली आहे। बघा, अशा पद्धतीने हा कोफ्ता करी झालेली आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। 4 कांदे घेतले, चिरून घेतले, गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं, तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये हे चिरलेले कांदे मी फ्राय करण्यासाठी घालून घेतलेले आहेत। बघा, कांद्याचा कलर सुद्धा चेंज होत आहे। अशा पद्धतीने हे कांदा तळून घ्यायचा, लाल होईपर्यंत, गोल्डन कलर होईपर्यंत आपण अशा पद्धतीने हा कांदा तळून घ्यायचा। अर्धा किलो मटण घेतलं, अर्धा किलो मटण घेऊन स्वच्छ धुवून घेतलं आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। एकदाच धुवून घ्यायचं। धणे पावडर टाकली, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, जिरे पावडर टाकली, गरम मसाला टाकला, लाल तिखट टाकलं आणि मटण मसाला टाकला। अशा पद्धतीने हे सगळे मसाले, सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतले आणि हा तळलेला कांदा पण त्याच्यावर टाकून घेतला। आणि आता ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर आणि हे आपला घरचा काळा मसाला पण टाकून घेतला। आणि आता त्याच्यामध्ये अद्रक पेस्ट, लसूण पेस्ट हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतले आणि आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी हे 3 मोठे चमचे दही टाकून घेत आहे। बघा, मीठ टाकून घेतलं चवीनुसार। आता हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं। मटणाच्या पीसला सगळे इन्ग्रेडियंट लागले पाहिजेत अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला, कांदा तळून घेतलेलं हे तेल राहिलेलं तेल टाकून घेतलं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तेल वगैरे टाकलेले पूर्ण भाजीला लागलं पाहिजे। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे आणि आता त्याच्यावर हे ताट ठेवून एक अर्धा तास आपण हे मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं। हे आता काढून घेतलं। बघा, मॅरिनेट झालं आपलं हे। आणि आपण आता त्याला झाकण लावून गॅसवर ठेवून देऊ। गॅस चालू केलेला आहे। कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि अर्धा तास हे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं। गॅसवर पातेलं ठेवलं होतं, पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलं होतं। पाणी आता उकळत आहे। त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे। दालचिनी टाकली, तामलपत्र टाकलं, लवंग टाकली, मिरे टाकले। तशाच पद्धतीनं आपण हे चक्रफूल पण टाकून घ्यायचं आणि हे मोठी विलायची म्हणतो ना आपण, हे मोठी विलायची पण टाकून घ्यायची। मसाला विलायची म्हणतो ते पण टाकून घ्यायची। हिरवी विलायची पण टाकली आपण आता। आणि आता हे पुदिन्याचे पानं पण टाकून घ्यायचे। हे सगळं आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकतोय कारण आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये आपल्याला ह्या मसाल्याचं सगळं अर्क उतरवून घ्यायचं आहे। उकळत्या पाण्यामध्ये एक 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं हे। आता आपण त्याच्यामध्ये एक 3 चमचे मीठ टाकून घेतलं। आता पाणी भरपूर उकळलेलं आहे। पाण्याचा कलर चेंज झालेला आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊ। लिंबू टाकल्यामुळं पाणी स्वच्छ दिसत आहे। आणि हे जे मसाले आहेत हे दाताखाली येतात, त्यामुळे आपण हे मसाले काढून घेऊ। आता हे अर्धा तास मी हे तांदूळ भिजू घालून ठेवलं होतं। हे तांदूळ मी हे उकळत्या पाण्यामध्ये घालून घेत आहे। आता सावकाश आपण ह्या पाण्यामधल्या तांदळाला हलवून घ्यायचं। जास्त त्याला हे करत बसायचं नाही, हलवून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपलं तांदूळ टाकलेलं आहे। पाण्याला आता उकळी पण येत आहे पहा।
आपला भात 50% शिजलेला आहे. आता बऱ्यापैकी उकळी आलेली आहे पाण्याला. भात आपला शिजलेला आहे. बघा आता तांदळाच्या शीताचे तुकडे पडत आहेत. मऊ पण झालेलं नाही किंवा कच्चा पण नाही. भाताचे तुकडे झाले म्हणजे तांदळाच्या शीताचे तुकडे झाले म्हणजे आपला भात जवळपास 80% शिजलेला आहे असं समजून घ्यायचं. आणि हे पातेलं उतरवून घेऊ, पाणी काढून घेऊ. मोठं कुकर घेतलं, कुकरमध्ये तूप टाकून घेतलं आणि हे शिजलेला भात मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हा भात सगळा बुडाला पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण हे अर्धा तास शिजवलेलं जे काही मटण होतं हे मटण आपण ह्याच्यावर घालून घ्यायचं. आता त्याच्यावर हे आपण तळलेला कांदा घालून घ्यायचा, कोथिंबीर, पुदिना आणि त्याच्यावर ड्राय इन्ग्रेडियंट टाकून घ्यायचे, काजू बदाम जे काय होतं ते. आणि हे अर्धा तास आपण हे केसर पाण्यामध्ये भिजवलं होतं हे पण ह्याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचं. आणि आता ह्याच्यावर सगळं भात पसरवून घ्यायचा. हा भात आता व्यवस्थित पसरवून घ्यायचा ह्याच्यावर. आणि आता त्याच्यावर हे आपलं मटण आहे ते टाकून घ्यायचं. मटण सगळीकडे पसरवून घ्यायचं. आणि आता आपण त्याच्यावर हे तळलेला कांदा, आपले ड्राय इन्ग्रेडियंट, कोथिंबीर, पुदिना हे पण टाकून घेऊ. बघा कोथिंबीर टाकली, पुदिना टाकून घेतला. आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट करून ठेवले होते ते ड्राय इन्ग्रेडियंट पण टाकून घेतले आणि त्याच्यावर तूप टाकून घेतलं. तूप टाकून आपण आता आपलं केसरचं पाणी पण सगळीकडून टाकून घेऊ. एकाच ठिकाणी नको टाकायला, सगळीकडून टाकायचं, कारण सगळीकडे टाकलं तर कलर आपला चेंज दिसेल. बघा अशा पद्धतीने हे सगळा भात वगैरे मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून मी हे अर्धा तास गॅसवर तवा ठेवून हे तव्यावर मी एक अर्धा तास ठेवून देते. मध्यम आचेवर हे अर्धा तास ठेवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने ही आपली बिर्याणी झालेली आहे. चला रेसिपीला दुसऱ्या सुरुवात करू. खेमा घेतला, पाव किलो खेमा घेतला आणि आता त्याच्यामध्ये मी हे काळं तिखट टाकलं, हे हळद टाकून घेतली, हे गरम मसाला टाकला, धने पावडर टाकले, मीठ टाकलं आणि हे आता सगळं मिक्सरमधून काढून घेऊन याचे कोफ्ते केले आणि हे गॅसवर अगोदरच मी तेल ठेवलेलं होतं हे तळून घेत आहे. आता करीसाठी आपण मसाला तयार करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याचा किस टाकून घेतला. हे फ्राय केलेलं टोमॅटो आणि कांदा फ्राय करून घेतलेला ते पण काढून घेतलं, ग्राइंड करून घेतलं. गॅसवर कढई ठेवली, 2-2.5 चमचे तेल ओतून घेतलं. तेल पण आता गरम झालेलं आहे. आता आपण हे ग्राइंड केलेला मसाला ह्याच्यामध्ये घालून घेऊ. आता त्याच्यामध्ये अद्रकची पेस्ट पण घातली, अद्रक लसणची पेस्ट पण घालून घेतली. आता हे चांगलं भाजेपर्यंत व्यवस्थितरित्या आपण फ्राय करून घ्यायचं. हे आपला मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये हळद टाकली, काळं तिखट टाकलं, आपला घरचा मसाला आहे हा, धने पावडर, जिरे पावडर टाकली, मटण मसाला टाकला. सगळे इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा आता आपला मसाला करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. अजून थोडं शिजवून घेऊ याला. आता हे आपला मसाला तयार झालेला आहे, शिजलेला आहे. आता आपण बऱ्यापैकी पाणी ओतून घेऊ त्याच्यामध्ये. ही करी जास्त पातळ पण नसते, जास्त घट्ट पण नसते. अशा पद्धतीची ही करी
झालेली आहे. अशी करी असते. आणि त्याच्यामध्ये आपण आता जे काय आपण कोफ्ते तळून ठेवले होते, हे कोफ्ते, मटण कोफ्ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे मटण कोफ्ते झालेले आहेत. आता आपल्याला जशी करी पाहिजे, आपल्याला जसा रस्सा पाहिजे तशा पद्धतीने आपण पाणी घालून घ्यायचं. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता वरून थोडंसं रस्स्यासाठी मीठ टाकून घेतलं. आता आपली ही मटण खेमा कोफ्ता करी तयार झालेली आहे. बघा आपण आता सर्व करून घेऊ. एक प्लेट घेतली. प्लेटमध्ये मी ज्वारीची भाकरी घेतली. लिंबू घेतला, कांदा घेतला आणि त्याचबरोबर मी आता हे कोफ्ता करी पण ह्याच्यामध्ये घालून घेते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझे व्हिडिओ तुम्हाला वेळेनुसार पाहता येतील. थँक्स फॉर वॉचिंग.